Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. टीईटीचा जो पेपर फुटला आहे ह्याच्यामध्ये परीक्षा विभाग आणि शिक्षण विभाग सरकार पूर्णपणे नाकामी राहिली आहे, फेल झालेली आहे. याची सीबीआय चौकशी करण्यात यावी आणि जे दोषी आहे त्यांना कडक कार्यवाही करण्यात यावी. तुम्ही शिक्षक म्हणून पात्र नाही असं शासनानं म्हणणं कितपत योग्य आहे? जे टीईटी तुम्ही प्राप्त करा, ही परीक्षा पास करा, म्हणजे तुम्ही शिक्षक पदास पात्र होणार, हे म्हणणं शिक्षक वर्गाचा अपमान आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी 2026चा पेपर फुटला. 28 जून रोजी होणारी परीक्षा तातडीनं पुढे ढकलण्यात आली. लाखो शिक्षक उमेदवारांना याचा फटका बसलाय. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून राजीव शाह, आकाश कुमार आणि धीरज सिंग या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी प्रश्नपत्रिका 1.5 कोटी रुपयांना विकण्याच्या तयारीत होते. त्याआधीच पेपर फुटीचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सध्या फरार आहे. प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होणं सरकारनं बंधनकारक केले असले तरी शिक्षकांचा याला विरोध आहे. आम्ही कैक वर्षांपासून अध्यापनाचं काम करत असताना पुन्हा परीक्षा कशासाठी, असा त्यांचा सवाल आहे. अध्यापनाचं काम सांभाळत या परीक्षेची तयारी करणाऱ्या शिक्षकांमध्ये परीक्षेचा पेपरच फुटल्यानं सध्या संतापाचं वातावरण आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीचा पेपर फुटल्यानंतर राज्यात एकच गोंधळ निर्माण झालेला आहे. खरं तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुण्यातर्फे टीईटीची परीक्षा घेण्यात येते. शिक्षकांची पात्रता परीक्षा असते. सुरुवातीपासूनच या परीक्षेला आणि या परीक्षा घेण्यालाच मोठा विरोध हा विविध शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होता. आपण नागपुरात आहोत. राज्यातील विविध प्रमुख शिक्षण संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत ते यावेळी आपल्या सोबत आहेत बोलण्यासाठी. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे. आणि टीईटीचा पेपर जरी फुटलेला असला, एकच गोंधळ निर्माण झालेला असला, तरी सुद्धा या संघटनांचा मोठा विरोध या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. काय सांगाल तुम्ही? कुठल्या संघटनेचे आहात आपण आणि काय म्हणणं आहे आपलं? मी डॉक्टर अशोक गव्हाणकर, विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर असोसिएशन यांचा महासचिव आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचा कोषाध्यक्ष. जी टीईटी परीक्षा घेतली जाते आहे, खरं तर आमचा सुरुवातीपासून विरोध होता की ही परीक्षा आमच्या दृष्टीने अनावश्यक आहे. याचं कारण होतं की अनावश्यक का, की आम्हाला एक प्रशिक्षणाचा भाग होता आणि त्या प्रशिक्षणाच्या भागामध्ये आम्ही शिक्षक म्हणून आमची पात्रता पूर्ण होत होती. परंतु ही पात्रता पूर्ण होत असतानाही 2013 मध्ये हा नियम 2000 बालकाचा मोफत शिक्षणाचा अधिकार 2009 या अंतर्गत याला टाकण्यात आलं आणि त्या आधारावर ही परीक्षा स्पर्धा परीक्षा म्हणून ठेवण्यात आली. आता 2013 ही स्पर्धा परीक्षेची दिनांक होती, परंतु मधल्या काळामध्ये मायनॉरिटीच्या शाळांमधून जे काही त्यांना सवलत दिल्या गेलेली होती आणि त्या आधारावर जी काही कोर्ट केस झाली सुप्रीम कोर्टाला, त्या कोर्ट केसमध्ये म्हणजे ज्यांनी ऑलरेडी ज्यांचे आता 20-20, 30-30 वर्ष नोकऱ्यांना झाले आणि त्यांनाही आता ही स्पर्धा परीक्षा, आणि त्यामुळे या स्पर्धेत आपण जर समजा पास झालो नाही तर कदाचित आपल्या नोकरीवर गदा येईल. आणि त्या याच्याने हा जो काही लालसा निर्माण झाला आणि मग यातून हा जो प्रकार घडला म्हणजे टीईटी परीक्षा पेपर फुटण्याचा, हा फार म्हणजे अत्यंत, कारण की एवढ्या लोकांमध्ये हा पेपर फुटणे हा सर्वात मोठा घटक आणि यंत्रणेचा हा सर्वात मोठा कमकुवतपणा आहे. जर घ्यायचंच आहे तर ती तितक्याच सक्षमपणे ती व्हायला पाहिजे होती. आणि आता असं म्हणायला नको, परंतु महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये जे काही घडलेलं आहे, याच्या अगोदर नेटचं झालं, आता टीईटी झालं, याच्या अगोदर आमची नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणून जे सिनियर कॉलेजला होते त्याही परीक्षेचा पेपर फुटला होता. तर हे फुटीच्या प्रकरणात कुठेतरी वॉच असायला पाहिजे. आणि याच्यामध्ये कारण वर्षभर स्पर्धा परीक्षेची तयारी केल्या जाते आणि शेवटच्या क्षणावर जेव्हा असा घडतो तेव्हा आमचे जे शिक्षक आहेत किंवा नवीन तरुण उमेदवार आहेत ते नाव उमेद होतात सर, हे दुर्दैव आहे. खरंच नक्की त्यांचं म्हणणं आहे की खरं तर जी परीक्षा आहे ती परीक्षा जे नवीन हे आहेत शिक्षक आहेत त्यांच्यासाठी व्हायला हवी असं म्हणणं आहे यांचं. जे एक्झिस्टिंग जे जुने शिक्षक आहेत त्यांना सुद्धा ही परीक्षा द्यावी लागते आहे, जे अनेक वर्षापासून शिक्षकी पेशेत आहे. कसं काय सांगाल याबद्दल? मी रमेश काकडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ प्रांतीय उपाध्यक्ष. तर
महाराष्ट्र राज्यामध्ये 2013 पासून TET परीक्षा लागू झालेली आहे आणि त्यानुसार नियुक्त्या झालेल्या आहेत. परंतु 2013च्या आधी ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्याच्या वेळी TET परीक्षा पात्रता परीक्षा नव्हती आणि म्हणून त्या शिक्षकांना TET परीक्षा देणं आवश्यक नाही, किंबहुना ती देऊच नये, ती पात्रता परीक्षा त्यांना लागू करू नये. 2013 नंतर जी TET परीक्षा पात्र असेल त्याबाबत मात्र आमचा काही विरोध नाही आहे. परंतु 2013च्या आधीच्या जे शिक्षक आहेत त्यांना मात्र TET परीक्षा अनिवार्य करू नये अशी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी आहे. नक्कीच यांची मागणी आहे की TET परीक्षा ही रद्द करावी असं यांचं म्हणणं आहे. एकंदरीत काय सांगाल तुम्ही या संपूर्ण हे जे पेपर फुटीचं प्रकरण झालं आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुण्यातर्फे ही आयोजित करण्यात येते TET परीक्षा, काय आपलं म्हणणं आहे, आपल्या संघटनेचं काय म्हणणं आहे याबद्दल? नमस्कार मित्रांनो, मी अनिल गाडगीळ, विदर्भ शिक्षक संघाचा प्रांतीय सेक्रेटरी. TETचा जो पेपर फुटला आहे ह्याच्यामध्ये परीक्षा विभाग आणि शिक्षण विभाग, सरकार पूर्णपणे नाकामी राहिली आहे, फेल झालेली आहे. याची CBI चौकशी करण्यात यावी आणि जे दोषी आहे त्यांना कडक कार्यवाही करण्यात यावी. दुसरी गोष्ट, या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांनी लाखो रुपये खर्च करून क्लासेस लावले, त्यांना भरपूर पैसा खर्च आला आहे. त्यांच्याकडून पुन्हा परीक्षा जेव्हा होईल त्यावेळेस पैसे घेण्यात येऊ नये अशी विदर्भ शिक्षक संघाची मागणी आहे. आणि 2013च्या आधी जेवढे लोक लागले आहे त्यांना ही परीक्षा अनिवार्य करण्यात येऊ नये. 2013 नंतर जे काही लागले आहे किंवा आता नवीन लोक जे लागतील त्यांना परीक्षा हरकत नाही. बरं, आपलं म्हणणं आहे की परीक्षा जे 2013 पूर्वीचे त्यांना हरकत नाही. खरं तर D.Ed आणि B.Ed ची परीक्षा असते, मग जे शिक्षक होतात. असं असताना TET ची परीक्षा घेण्यात येते. आपली कुठली संघटना आहे आणि काय म्हणणं आहे नेमकं? मी सुभाष गोतमारे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नागपूर विभाग सेक्रेटरी. TETच्या संदर्भाने जेव्हा 13 फरवरी 2013ला महाराष्ट्र शासनाचा जो GR निघाला तेव्हा त्यांनी त्याच वेळेला इम्प्लिमेंट करायला हवं होतं. आणि त्यानंतर 2025ला 1 सप्टेंबर 2025ला जेव्हा सुप्रीम कोर्टाचा आदेश दिला की TET सर्वांना कंपल्सरी करणे गरजेचं आहे, हा जो आहे एवढा कालावधी झाल्यानंतर जर 13 नंतर ज्या काही अपॉइंटमेंट झाल्या त्यांच्यावर सुद्धा हा अन्यायच होतो आहे. जर सुप्रीम कोर्टाचा जर निर्णय सप्टेंबर 2025ला आलेला आहे तर आमचं म्हणणं आहे की 1 सप्टेंबर 2025 नंतर ज्या काही नियुक्त्या होतील त्यानंतरच त्या सगळ्यांची वाटल्यास त्यांनी TET द्यावी. परंतु संघटनेचं एकच आहे की TET जी परीक्षा आहे ही आमच्या या 1981च्या किंवा कुठल्याही याच्यामध्ये ती नोंदवल्या गेलेली नाही. फक्त RTचा जो कायदा आला 2009ला त्यावेळेला त्याच्यामध्ये नमूद केलं गेलं की TET पात्रता परीक्षा अनिवार्य आहे. शासनाने त्याचा नंतर GR काढला 13 फरवरी 2013ला, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यावेळेला केलं नाही. नियुक्त्या होताना सगळ्यांनी पात्र असतानाच त्यांनी अप्रुव्हल दिले, त्यांना मान्यता मिळाल्या. मग या सगळ्या मान्यता जर मिळाल्या असतील तर ते नक्कीच पात्र आहेत आणि त्यामुळे TET परीक्षा ही जी आहे ही रद्द करावी आणि जे काही आता त्यांना नव्याने लागतील 1 सप्टेंबर 2025 नंतर त्यांनाच फक्त ती कंपल्सरी करावी असे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं मागणी आहे. 1 सप्टेंबर 2025 नंतर जे लागतील त्यांना परीक्षा कंपल्सरी करावी असं म्हणणं आहे. खरं तर 2013 पूर्वीच्या शिक्षकांना सुद्धा TET कंपल्सरी करू नये असं सुद्धा म्हणणं आहे संघटनेचं. आपलं काय म्हणणं? मुळात जो आता सेवेत शिक्षक आहे त्याची नियुक्ती जेव्हा झाली, वर्तमानपत्रामध्ये संस्थेने जी जाहिरात केली त्यानुसार झाली. त्या जाहिरातीमध्ये TETची अट कुठेही नव्हती. नियुक्ती होत असताना त्या सर्व पात्रता पूर्ण करून त्या शिक्षकाची एक शिक्षक कर्मचारी म्हणून नियुक्ती झाली आहे. मग आता एकदा नियुक्ती झाल्यानंतर तुम्ही शिक्षक म्हणून पात्र नाही असं शासनानं म्हणणं कितपत योग्य आहे? जे TET तुम्ही प्राप्त करा, ही परीक्षा पास करा म्हणजे तुम्ही शिक्षक पदास पात्र होणार, हे म्हणणं शिक्षक वर्गाचा अपमान आहे, शिक्षक वर्गाचाच अपमान आहे. वास्तविक पाहता सगळ्या मान्यवरांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने 2013 पासनं RT अंतर्गत TET कंपल्सरी केली. म्हणजे बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार जो मूलभूत नियम 2009चा आहे तर त्यानुसार 2013 पासून लागू केला आहे.
आणि हे वर्ग 1 ते 8 साठीच RTE सुद्धा वर्ग 1 ते 8 साठीच लागू आहे. पण काही ठिकाणी इयत्ता 9वी 10वी तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे 11वी 12वी साठी सुद्धा या संस्था TET मागतायत. हे तरी कुठेतरी याच्यामधला संभ्रम दूर झाला पाहिजे. मुळात हे वर्ग 1 ते 8 ला शिकवणाऱ्या शिक्षकाला TETची परीक्षा गरजेचं आहे. पण सेवेत असलेल्या शिक्षकाला याची कुठलीही गरज नाही, कारण त्याची नियुक्तीच या आधारावर झालेली नाही आहे. नियुक्ती तत्कालीन वेळेस ज्या पात्रता होत्या त्या पात्रता पूर्ण करून त्याला शिक्षक म्हणून नोकरी मिळालेली आहे. म्हणजे मग तुम्ही आता म्हणाल की तुम्ही शिक्षक म्हणून पात्र नाही आहे. मग वेळोवेळी शासनाचे धोरणं बदलत जाणार, वेळोवेळी शासन वेगवेगळ्या परीक्षा पुढे आणणार आणि वेळोवेळी शिक्षकांनी या सगळ्या समस्यांना समोर जाणार. हे कुठपत योग्य आहे? तुम्ही प्रशिक्षण द्या, तुम्ही कार्यशाळा भरवा, त्या होतच असतात वारंवार. यातून शिक्षक अधिक प्रगल्भ होतो, विद्यार्थ्यांना अतिशय गुणवंत बनवण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न करतोच आहेत. पण शिक्षकावरच अविश्वास दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो अतिशय लज्जास्पद आहे, संपूर्ण शिक्षक वर्गाचा अपमान करणारा आहे. राहिला आता ही जी TETचा पेपर जो झाला त्याची अनेक महिन्यापासून शिक्षकांनी तयारी केली, कारण सगळे चिंतेत होते की ही परीक्षा पास झालं नाही तर आपली नोकरी जाईल, आपली पदोन्नती होणार नाही. अनेक महिन्यांपासून आमच्या महिला शिक्षकांनी ते सगळे सणसवार सगळे सोडून दिले आणि या अभ्यासाच्या तयारीला लागलेत पूर्ण. आणि पेपर लीक झाला. कुठला पेपर लीक होतो कसा? मुळात काय आहे, एखादी परीक्षा एखाद्या शिक्षक वर्गावर किंवा कुठल्याही वर्गावर लादली ही लादलीच आहे. लादल्यानंतर हे लीक होण्याचे प्रमाण होणारच, कारण याच्यामध्ये मोठे मोठे भ्रष्टाचारी लोक आपला हात धुवून घेतात. जसं नीटची पेपर फुटला तर नीट लादला आहे. आधी नव्हत्या नाही, या प्रवेशपूर्व परीक्षा आधी कुठे होत्या? आधी एंट्रन्स एक्झाम नव्हत्या. 12वीची एक्झाम झाल्यानंतर एक मेडिकलची एक छोटीशी एक्झाम होती, ती पास करून MBBS ला ऍडमिशन मिळायची. आज नीट कंपल्सरी केला आहे, आज JEE कंपल्सरी केलेला आहे, आज शिक्षकासाठी TET कंपल्सरी केलेला आहे. या परीक्षा या सगळ्या समाज वर्गावर लादलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे पेपर फुटीचे प्रकरण वारंवार होतात आणि यासाठी हा संपूर्ण प्रशासन वर्ग, शासन वर्ग जबाबदार आहेत. जो कोणी याला जबाबदार आहे त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मी अनिल गोतमारे, नागपूर जिल्हा अध्यक्ष, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून मागणी करतोय. धन्यवाद. नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी राज्यातील प्रमुख शिक्षण संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्यासोबत बोलण्यासाठी. कुठेतरी TET परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर झालेला मोठा घोळ आणि गोंधळानंतर आता सगळ्याच प्रमुख राज्यातील शिक्षण संघटनांकडून TET परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नागपूरहून कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह योगेश पांडे, मुंबई तक.